नमस्कार, मी तेज बोरकर. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण देशाची आकडेवारी पाहणार आहोत, त्यानंतर छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पाहणार आहोत आणि त्यानंतर सविस्तर बुलेटिनला आपण सुरुवात करणार आहोत. देशभरात 24 तासात 57 मृत्यू, 1429 नवे रुग्ण. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या देशात 24,506 वर पोहोचली आहे. 24 तासात 57 जणांचा मृत्यू तर 1429 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात आत्तापर्यंत आढळलेल्या 24,506 जणांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 18,668 रुग्ण, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 5,063 जण व आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या 775 जणांची संख्या समाविष्ट आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून 3 दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू. जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं आहे. यामध्ये एक त्यांच्या म्होरक्या होता, इतर दोघांची ओळख पटणे बाकी आहे. एन्काउंटरनंतर आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. सध्या कोरोनाचा संकट आणि लॉकडाऊन यामुळे देश आर्थिक संकटाला सामोरं जात आहे. अशात लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली पाहिजे, यासाठी 5 सूचना करणारे हे पत्र सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे. आनंद तेलतुंबडे यांचा अंतरिम जामीन फेटाळला. कोरेगाव भीमा प्रकरणी कोठडीत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा हंगामी जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयानं जामीन नाकारता 8 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही मुदत संपल्यानंतर तेलतुंबडे हे स्वतः 14 एप्रिल रोजी NIAच्या मुंबई येथील कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी NIAच्या कोठडीस रवानगी करण्यात आली होती. पुणे विभागात कोरोनाबाधित 1200 रुग्ण, डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची माहिती. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1200पर्यंत पोहोचली आहे. आजपर्यंत 184 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. आणि टोटल केसेस आता 985 झालेले आहेत. जर का त्यांची वेगवेगळी विगतवारी केली तर पुणे महानगरपालिका क्षेत्रातल्या 869, पिंपरी चिंचवडमधल्या 60, ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट एरियामधल्या 56, या जे की 985 केसेस आपल्याकडे ॲडमिट झाल्या होत्या, दुर्दैवाने त्याच्यातल्या 67 व्यक्तींचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि 150 जणांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे. सो आज मितीला या क्षणी पुणे शहरामध्ये 768 केसेस या ॲक्टिव्ह केसेस म्हणून आज आहेत. पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागामध्ये एकंदर 1085 केसेस निघाल्या होत्या. त्यापैकी ज्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे असे सोडल्या तर 831 आज ॲक्टिव्ह केसेस पुणे विभागामध्ये आहेत. पुणे विभागामध्ये एकंदर 73 मृत्यू झालेत, ज्याच्यामधले पुणे 67, सातारा 2, सोलापूर 3 आणि सांगली 1 यांचा समावेश आहे. आज तागायत पुणे विभागामधनं 181 पेशंट्सना किंवा रुग्णांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे. या क्षणाला जे क्रिटिकल पेशंट आहेत त्यांची संख्या 38 इतकी आहे. दिवसभरामध्ये पुण्यामध्ये एकंदर 6 मृत्यू झालेले आहेत. वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश आहे. या 6 व्यक्तींचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे झाला आहे. जसं की 2 केसेसमध्ये न्यूमोनिया आढळून आलेला आहे अलॉंग विथ ARDS सिम्पटम. त्यापैकी एका केसमध्ये अगोदरची हार्ट अटॅकची हिस्ट्री सुद्धा आहे. एक केसमध्ये
मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम आढळून आलेला आहे. एक हार्ट अटॅकनी केस गेलेली आहे, कार्डियक रेस्पिरेटरी अरेस्ट झालेला आहे. त्या व्यतिरिक्त एका केसमध्ये सिरोसिस ऑफ लिव्हर आणि अक्यूट किडनी इंजुरीचाही त्याच्यात समावेश आहे. या वेगवेगळ्या केसेस मोस्टली कोमॉर्बिड कंडिशन त्यामध्ये होत्या आणि त्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकंदर पुणे विभागामध्ये जे आम्ही वारंवार आव्हान करतोय तेच पुन्हा मी आव्हान करेन की आपल्याला थोडे जरी सिम्पटम्स दिसले तर आपण ताबडतोब बाहेर पडा आणि जवळच्या कोविड केअर सेंटरवर जा आणि स्वतःची तपासणी करून घ्या. ज्येष्ठ नागरिकांना वारंवार सल्ला राहील की आपण स्वतःला घरातही आयसोलेशन करून घ्या. घरातले तरुण जे बाहेर जात असतील त्यांच्या संपर्क टाळा आणि आपल्यालाही कुठल्याही प्रकारचे लक्षणं दिसत असतील तर तात्काळ कोविड केअर सेंटरवर या. हा आजार जीव घेणं स्वरूप धारण करण्याच्या अगोदरच आपण रुग्णालयात या. सोलापुरात कोरोनाचे 50चा आकडा गाठला. आज एका दिवसात सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 9 रुग्ण. सोलापूर शहरानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. सांगोला तालुक्यातील 1 रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. राज्यात गेल्या 1.5 महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कालपर्यंत 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा 1 लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याचा किमान 1 महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मद्यविक्रीच्या सल्ल्यावरून राज ठाकरे यांना सामनातून टोळा. लॉकडाऊनमध्ये वाईन शॉप सुरू करावेत अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्र परिवार आहे, कोरोना संकटाचा भयान आहे, पण घरात आणि बाजारात मद्य नसल्यानं मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तडफडणाऱ्या जीवांचं दुःख कलावंत मानाच्या राज ठाकरे यांनी सरकार दरबारी मांडले आहे. राज्यातील लाख कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खतखत व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. राज ठाकरे यांच्या मद्यविक्रीला परवानगी द्यावी या मागणीमुळे घरोघरचे रिकामचे बाटल्या प्यालेही फसफसू लागले आहेत, अशी टिप्पणी करत पुढे संपादकीय एक शंका उपस्थित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी जी मागणी, त्यात 2 शंका आहेत. एक म्हणजे या मागणीमागे नक्की राज्याच्या महसुलाचा विचार आहे ना, की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून राज यांनी ही मागणी केली आहे, असा प्रश्न सामनाच्या संपादकीयमधून विचारण्यात आला आहे. राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलीकडची. छगन भुजबळ. राज्याला आर्थिक स्वावलंबी करायचं असेल तर सरकारनं स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं महसुलाच्या इतर मार्गाबरोबरच मद्य विक्री सुरू करावी, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. या सूचनेवरून बरीच चर्चा सुरू असून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेला समर्थन दिलं आहे. राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलीकडची आहे, असं सांगत भुजबळ यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मेट्रिक टन तांदूळ एका महिन्याचे हे पुरवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. हे काम मुंबईमध्ये सगळीकडे 24 तारखेला सुरू झालेलं आहे. कोकण विभागात सुरू झालेला आहे. औरंगाबाद विभागामध्ये सुरू झालेल्या आहेत. काही उद्या परभणीला 27 तारखेला आणि उस्मानाबादला 26 तारखेला, औरंगाबाद 26 तारखेला सुरू होईल. सगळीकडे आपण 24-25 तारखेला या केसरी कार्डांचं ज्या धान्य द्यायला सुरुवात केली. अमरावती डिव्हिजनमध्ये 24 तारखेला सगळीकडे द्यायला सुरुवात केलेली आहे. नाशिक विभागामध्ये मात्र नाशिकला 1 मेला, धुळ्याला 26 एप्रिल, नंदुरबार 25 एप्रिल, जळगाव शहरामध्ये 1 मे आणि 26 एप्रिल ग्रामीणमध्ये, अहमदनगरला
1 मेला शहरात आणि 25 एप्रिलला ग्रामीणमध्ये अशा रीतीने वाटप होईल. पुण्यामध्ये सुद्धा पुणे ग्रामीणमध्ये 26 तारखेला वाटप सुरू होईल. सोलापूरला 1 मेला, कोल्हापूरला 24 मेला सुरू झालेलं आहे. सांगलीला त्याच्या अगोदर 19 एप्रिलपासूनच सुरू झालेलं आहे. 50% वाटप सुद्धा झालेलं आहे. आणि साताराला 1 मे पासून आपण सुरू करणार आहोत. तर अशा रीतीनं जवळपास एका महिन्यामध्ये हे तिन्ही प्रोग्राम जे आहेत वेगवेगळे 3.5 लाख टन तांदूळ, 3.5 लाख टन आणि हे जवळपास 2 लाख टन असं एकूण ते सगळं काही हिशोब आहे. तर ते सगळं आपण या महिन्यामध्ये आपण जवळपास पूर्ण करू. डाळीच्या बाबतीमध्ये भारत सरकारकडून डाळ येते आहे, मोठ्या प्रमाणात आलेली आहे. हे सगळे कार्यक्रम संपल्यानंतर जे अन्न सुरक्षा कायद्याखाली ज्यांना सवलत मिळते आहे त्यांना प्रत्येक कार्डाला तूर किंवा चणा डाळ दोन्हीपैकी एक किलो देण्यात येईल. हे सगळं करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली यंत्रणा तीच आहे. यंत्रणामध्ये काही वाढ झालेली नाही. किंबहुना त्या ठिकाणी आता जवळपास एका महिन्यात आपण 9 लाख टन धान्याचं वाटप करणार आहोत किंवा ते करत आलेलो आहोत. 7 टन तर झालेलं आहे. पुढचे जे आहे ते 1.5-2 टन जे आहे ते आपण त्या महिन्यामध्ये पूर्ण करू. जास्तीत जास्त एफिशियन्सीने, कार्यक्षमतेनं ही आपली जी वाटप यंत्रणा जी आहे, साखळी जी आहे ते काम करते. काही दुकानामध्ये अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या तक्रारी आल्या. तक्रारीच्या बाबतीत जर आपण सांगितलं, विचारलं तर आमच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये 14,000 ऑनलाईन, ऑफलाईन आणि ईमेलवर तक्रारी आलेल्या आहेत आणि जवळपास 8,000 एकूण तक्रारी जे आहेत निकाली काढण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या मंत्रालय ऑफिसमधून जे आहे आतापर्यंत जवळजवळ 21,000 तक्रारी आलेल्या किंवा त्यांना ते तक्रार होती किंवा त्यांना काही मार्गदर्शन हवं होतं. तर त्याप्रमाणे इथल्या स्टाफनं ह्या सगळ्या उत्तरं दिलेली आहे. त्यामुळे ते सुद्धा काम जे आहे सुरू आहे. काही दुकानदारांनी निश्चितपणे जे आहे गडबड केलेली आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आपण कारवाई केलेली आहे. 19 एप्रिलपर्यंतची जी कारवाई, 19 एप्रिलपर्यंत राज्यातील 39 रेशन दुकानावर गुन्हे दाखल झाले. 87 रेशन दुकानाचे निलंबन करण्यात आलं आणि 48 रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले. नागपूर महसूल विभागात 5 गुन्हे नोंदवण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे 11 दुकानं जे आहेत निलंबित करण्याची कारवाई झाली. वर्ध्याला 4 दुकानं निलंबित केलेली आहेत. अमरावतीमध्ये सुद्धा आपण गुन्हे नोंदवलेले आहेत. 7 दुकानांचं तिकडे निलंबन झालं आहे. 13 दुकानांचा परवाना रद्द झालेला आहे. बुलढाणा वगैरे जे सगळे आहेत मी डिटेल्स सांगत. औरंगाबादमध्ये सुद्धा 29 रेशन दुकानाचं निलंबन करण्यात आलं आहे. 4 दुकानांचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 12 रेशन दुकानदारावर, त्याखालोखाल उस्मानाबाद जिल्ह्यात 5 दुकानांवर कारवाई केलेली आहे. नाशिक विभागात सुद्धा कारवाई झाली. पुणे विभागात सुद्धा कारवाई झाली. अशी सर्वदूर जी कारवाई सुरू आहे. पण ही कारवाई करताना काही दुकानदार खरोखर लोकांना त्रास देत आहेत किंवा कमी धान्य देत आहेत किंवा जादा पैसे घेत आहेत, या तक्रारी खऱ्या ठरल्या. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, 53,000 दुकानामध्ये सगळीचकडे हीच परिस्थिती आहे, अशातलं काही भाग नाही. मोठ्या प्रमाणावर हे दुकानदार जे आहे आज सुद्धा तेवढंच रिस्क जे आहे, धोका पत्करून आज दुकानात सुरू ठेवून ते अन्नधान्य जे आहे ह्या सगळ्या लोकांपर्यंत महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी पोहोचवण्याचं काम करत आहे.
त्याच्यामध्ये दुकानदार आहेत, त्यांचे नोकर आहेत, नंतर ते ट्रक ड्रायव्हर आहेत, त्याच्यावर धान्य चढवणारे उतरवणारे जे माथाडी कामगार आहेत, ते सगळेच जे आहेत जीव धोक्यात घालून काम करत आहेत आणि पहिल्यापेक्षा जास्त कार्यक्षमतेनं त्यांनी काम केलेलं आहे. दुकानदारांना सुद्धा मला सांगायचं, तुम्ही जे जे काही आता वाटप करायला सांगतो आहोत त्या बाबतीमध्ये तुमचं जे काही देय कमिशन असेल ते सगळ्या बाबतीमध्ये तुमचं कमिशन देण्यात येईल. काही लोकांना वाटतं आम्हाला फुकटच काम करायला सांगतात, तसं नाही. त्यांना त्या कामाचा जो आहे मोबदला, जो जे काही प्रमाण ठरलेलं आहे पहिल्याप्रमाणे त्या प्रमाणामध्ये तिथे सुद्धा त्यांना मोबदला देण्यात येईल. परंतु काही दुकानदारांना मारहाण करणारे प्रकार झालेले आहेत, ते मला असं वाटतं योग्य नाही. आम्ही आता बोललेलो आहोत, त्या दुकानदारांचे प्रतिनिधी या प्रमुख आहेत युनियनचे बाबर यांना, त्यांनी सांगितलं 1 महिन्यानंतर आम्ही नाही तर दुकानं बंद करू. तर बऱ्याचशा ठिकाणी मी DG बरोबर बोललेलो आहे की त्यांनी दुकानाला पोलिसांचे प्रोटेक्शन्स वगैरे द्यावं. तसं आणि कलेक्टरांनी सुद्धा ते वाटप नीट होईल पाहावं. काही ठिकाणी शिक्षकांची सुद्धा नेमणूक त्यांनी केलेली आहे गावागावामध्ये, की जेणेकरून म्हणजे योग्य अंतर ठेवून सुद्धा लोक उभे राहतील आणि काळाबाजार पण होणार नाही. या दोन्ही गोष्टी होतील. पोलीस किंवा तिथे शिक्षक जर तिथे असेल तर सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. कारण माझ्या डिपार्टमेंटमध्ये एवढे काही लोक नाही आहेत की त्या 53,000 दुकानांवर लक्ष ठेवू शकतील, अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून आपण तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील, पोलीस असतील, यांची आपण मदत घेतलेली आहे. पण आणि त्यांचे जे बाबर मुलगे आहेत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत की या दुकानदारांना सुद्धा विमा काढण्यासंदर्भातली फाईल आम्ही फायनान्सकडे पाठवलेली आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की बा दुकानदारांना आम्ही तुच्छ लेखतो अशाचा भाग नाही. त्याच्यामुळे त्यांनी बाकी जे आहे अशा या अडचणीच्या काळामध्ये कुणीही अशा प्रकारचा विचारसुद्धा करता कामा नये, कारण लोकांना आज धान्य मिळण्याची अतिशय गरज आहे. त्यांनी कुठलं आंदोलन कृपया छेडू नये. पण त्याचबरोबर जर कोणी जर चुकीचं करत असेल तर सरकारला त्या संदर्भामध्ये कारवाई करावीच लागेल. आणि मला असं वाटतं त्याला तुमचा आक्षेप दुकानदार संघटनेचा आक्षेप असता कामा नये. आता नाशिकमध्ये जे आहे, नाशिकमध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह केसेस 130 आहेत. रिकवर्ड झालेल्या काही 2 आहेत. 11 मृत्युमुखी पडलेले आहेत. 117 लोक जे आहेत हे औषधोपचार घेतात. त्या 130मध्ये 115 आहेत केवळ मालेगाव शहरातल्या आहेत. कोरोना योद्ध्यांसाठी 1 कोटी PPE किट्स, कोरोना विरुद्धच्या लढ्यातील सैनिकांसाठी 1 कोटी संरक्षण किट्सचे मुंबईतून वितरण सुरू झाले आहे. टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने देशभरात विविध विभागातून ही सामग्री पोहोचवली जाणार आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6,817वर. गेल्या 24 तासात 18 मृत्यू. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात नसून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6,817वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 394 नवे रुग्ण आढळले असून 18 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 310 झाली असून 957 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे. तर मुंबईत 24 तासात 357 आणखी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4,589वर गेली आहे. शुक्रवारी 11 जणांना या आजाराने बळी गेला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 179वर गेली आहे. शुक्रवारी देशभरात नव्या 1,752 रुग्णांची भर पडली असून ही देशात एका दिवसात नोंदवण्यात आलेली सर्वात मोठी संख्या आहे. कोकणवासियांना घरी येण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची सरकारला विनंती. लॉकडाऊनमुळे अनेक कोकणवासी मुंबईत अडकून पडले आहेत. त्यांना घरी येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारकडे केली आहे. इटली हळूहळू पूर्वपदावर, पण पहिल्यासारखं काहीच नाही. जगात विविध देश आता लॉकडाऊन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका क्षणात लागलेलं लॉकडाऊन उठवण्यासाठी विविध स्तरावर तयारी करावी लागत आहे. भारतात ग्रामीण अर्थव्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर इतर देशातही छोटे उद्योग सुरू केले जात आहेत. जगभरात कोरोनाचे 1,97,000 बळी.
कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,90,000हून अधिक झाली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाने थैमान घातले असून मृतांची संख्या वाढतच आहे. अमेरिकेत 50,000हून अधिक मृतांची नोंद करण्यात आली आहे. जाणून घेऊयात कोरोनाबाबतच्या घडामोडींचे अपडेट. जगात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचा आकडा 1,97,000हून अधिक. अमेरिकेत 9,25,000 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग, तर स्पेनमध्ये 2,19,000 जणांना कोरोनाची बाधा. कोरोनाच्या संसर्गाने स्पेनमध्ये घेतले 22,500 बळी. इटलीत कोरोनामुळे 25,000 नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. फ्रान्समध्ये 1,59,000 जणांना संसर्ग, 22,000 नागरिक मृत्युमुखी. ब्रिटनमध्ये कोरोनाचे 1,43,000 रुग्ण. रशियात 68,000 जणांना कोरोनाचा संसर्ग, 615 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. जर्मनीत 1,54,000 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संदर्भात अधिक अपडेट आणि माहिती घेण्यासाठी तुम्ही मॅक्स मराठीची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेटा. धन्यवाद.